आज आपण चालता बोलतामध्ये श्री क्षेत्र तांदवाडी ते श्री क्षेत्र शनी शिंगणापूर पायदिंडी सोहळ्यामध्ये आज आपण उमरा इथे आलेला असता आज आपल्याला ज्याचा नाश्ता फराळ दिला आहे राजू तांबे आज हे आपले भावी भक्त वारकरी आहे आणि या वारकऱ्यांनी आपल्याला मागच्या वर्षी स्वतः थांबून आपल्याला चहा नाश्ता दिला होता आणि यावर्षी पण दिला आहे आणि आपले उमरेचे जे वारकरी भजनी मंडळ आहे त्यांच्याशी आपण चालता बोलतामध्ये मुलाखत घेत आहे. नाव सांगा तुमचं? राजेंद्र तांबे. आज वाडा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अशोक सेगो. ज्ञानाभाऊ ढोकणे. ढोकणी जगन्नाथ दामोदर. नवनाथ भिकाजी. रामभाऊ शिरसाट. बाबासाहेब नाव बाबासाहेब. लक्ष्मण वरचे नाव सांगा. वैष्णवी दसा नाव सांगा. अलका तोडमल चंद्रकला लागली बडेगवाई लपडे प्रतिभा नवनाथ मोरे. आता आपल्याला जे वारकरी उतरलेत आपल्या पायदिंडी सोहळ्याने आपल्याला रघुनाथ महाराज यांचे परमपूजनीय रघुनाथ महाराज यांची प्रथा होती की आपल्या संपूर्ण तालुक्याला त्यांनी भक्ती मार्गाकडे दाखवलं होतं आणि त्यांची 3 पिढ्या झाल्यात. रघुनाथ महाराज उमरेकर, पंढरीनाथ महाराज उमरेकर आणि आता आपल्याला भागवत महाराज उमरेकर 3 पिढ्याचा वारसा सगळ्या गावाला लावला आहे. तर आम्हाला पण थोडासा गुण लागला आहे पण सुरुवातीचं लहानपणापासून कीर्तन ऐकण्याचे आणि वारकरीची सेवा झाली पाहिजे. आपण आयुष्यभर जी कमाई केली तर काही ते परमार्थासाठी आपला खर्च झाला पाहिजे म्हणजे त्याचा आपल्याला आनंद मिळतोय. आज आपण ते सर्वांशी चालता बोलता मुलाखत घेतली असून हा भक्ती तुम्हाला काय आनंद वाटतो उमरेकर म्हणजे? मला इतका आनंद झाला. आम्हाला इतका आनंद झाला की अजून लोकसंख्या असती तरी आम्ही हे केलं नसतं. जास्तीत जास्त पुढल्या वर्षी जास्तीत जास्त यावा ही माझी अपेक्षा आहे. पुढची टोळी गेली पुढे आज गेली 15-20 लोक पुढे गेले. कसं आहे शिंगणापूर हे देवस्थान अतिशय महत्त्वाचं आहे, जगात प्रसिद्ध आहे आणि त्या देवस्थानला आपण पायी निघालात खरोखरच आपल्याला धन्यवाद देतो की आपण अशाच प्रकारचं पुण्य प्राप्त करावं आणि शिंगणापूरचं महात्म्य यामुळं अजून वाढणार आहे आणि खरोखर एक जागृत देवस्थानला आपण पायी निघालात धन्यवाद आहे आपल्याला. म्हणजे आपण शनी शिंगणापूरचा आपण पूर्वीपासून कथा ऐकत आलो. आपला ज्या मध्ये प्रादुर्भाव आला होता तो आपण नष्ट केला पाहिजे. आपल्या मीडियाने आपलं जे देवस्थानचा उचल घेतली पाहिजे आणि आपलं प्रसिद्धी माध्यम आपण ज्या मीडिया ज्याला दिलंय तारकेश्वरगडला दिलं होतं शिलेगावमधून 1 नंबर चॅनल चाललं होतं आणि 1 नंबर जगात ख्याती झाली होती. आता आगडगाव देवस्थान घेतलं, महिपेत महाराज देवस्थान घेतलं, निगोज देवस्थान घेतलं, मोठा देवी देवस्थान घेतलंय, आपलं सरला बेटचं देवस्थान घेतलंय. सर्व देवस्थान आणि हे अशा खंडात पहिलं यूट्यूब चॅनल आहे भक्तिमय. इथं राजकारणाचा विषय नाही, संपूर्ण भक्तिमय. अनेक आपल्या देवस्थानची माहिती आपण जर जगापर्यंत पोहोचू शकतो. आपल्याला जी कला आली आपण ती लोकांना दिली पाहिजे. आपल्याला अभिमान नाही पाहिजे, गर्व नाही पाहिजे. पुंडलिका भगवान की जय. धन्यवाद. रामकृष्ण.